माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. KTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे दोन्ही ऑफिशियल संदीपजी गायकवाड सर आणि त्यानंतर अक्षय गायकवाड सर आपण पाहताय. दोन ऑफिशियल या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर आमचे साथी स्कोरर प्रमोद जाधव असतील, नितीन ढोले असतील, यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर संपूर्ण आमचा अश्विन स्पोर्ट क्लब नेवाली आणि आदर्श मित्रमंडळ नेवाली आयोजित ही स्पर्धा, त्या सर्वांचं आम्ही मनापासून खऱ्या अर्थानं अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्यानंतर आमचे DJ पाटील, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि आमचे जे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक पुनश्च एकदा आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित असतील, त्या सर्वांना विनंती आहे की ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची, आपल्या गावाच्या नावाची, आपल्या अस्मितेची, आपल्या प्रतिष्ठेची, आपल्या स्वाभिमानाची. त्याच्यामुळे कोणाचंही नाव घेणं तेवढं शक्य नाही आहे, कारण की मॅचकडे फोकस करायचं असतं. त्याच्यामुळे वेळोवेळी तुमचं नाव घेणं आम्हाला अशक्य असेल. परंतु जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित असाल तर हे व्यासपीठ आपलं आहे, हे आपली स्पर्धा आहे. त्याच्यामुळे आपल्या स्पर्धेच्या व्यासपीठावरती येऊन आपण जरूर हक्काने विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला, सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचकडे, जिथे आपल्याला आजच्या दिवसामध्ये म्हणजेच काय तर तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजचा लॉट्स जर पाहायला गेलं ना तर भन्नाट खऱ्या अर्थानं कर्जत तालुक्यामधील फॉर्ममध्ये असलेले सगळे संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आज खऱ्या अर्थानं सुपरस्टार्स या संपूर्ण कर्जत विभागातील आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर नेरलपाडा आणि दुसरीकडे आपण पाहत आहे कोंदिवडे, या दोन टीममध्ये एक बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल. क्रिकेटमधील फाईट तुम्हाला आता नेवालीच्या क्रीडांगणावरती अश्विन स्मृती चषक 2025 पर्व 5व्यामध्ये जरूर पाहायला मिळेल. आज जर पाहायला गेलं तर आमचे राहुल गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. 2 दिवस खऱ्या अर्थानं कामानिमित्त बिझी होते, परंतु आज गावची स्पर्धा आहे आणि त्यासाठी मात्र इथून 2 दिवस ते देखील जॉईन होतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करू. जाऊया मॅचकडे. सेकंड एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल टीमचा कॅप्टन दत्ता खराडे ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती सौरभ जाधव आपण पाहताय आणि गोलंदाजी मार्कवरती नेरलपाडा टीमकडनं अक्षय म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना स्वतः टीमचा संघनायक गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्याच्या समोर आपण पाहताय विपक्ष टीमचा संघनायक दत्ता खराडे ऑन स्ट्राईक आहे. सुपरस्टार्स वर्सेस सुपरस्टार्स ही लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. मॅच अगदी रंगतदार होईल याच शंका नाही आहे. याच मैदानावरती सौरभ बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करतो. अगदी जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग. हो, पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, थोडासा कटरचा वापर केला. पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने टाकला अक्षय म्हात्रेनं. माहिती आहे अक्षयला, या सर्व फलंदाजांना त्याने गोलंदाजी केली आहे. त्याला माहिती आहे कोणता फलंदाज नेमका कशा प्रकारची बॅटिंग करत असतो. या सर्वांना तो खऱ्या अर्थानं रीड करत असतो आणि त्याचा पहिला चेंडू इथून निर्धाव आलाय. चांगली सुरुवात झाली आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल. यावेळी अगदी आपण पाहता आणखीन एक ऑफ कटर पाहायला मिळतोय. भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या P1च्या षटकामध्ये कॅप्टनचं इतकं चांगले 2 चेंडू जर पाहायला मिळतात, म्हणजे स्टार्ट नेरलपाडा टीमसाठी चांगलाच मिळाला. टॉस जिंकला होता कोंदिवडे टीमनं. बॅटिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आला आणि बॅटिंग करत असताना पहिले 2 बॉल कॅप्टनने निर्धाव खेळलेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चांगली मॅच अगदी सकाळच्या सत्रामध्ये आली आहे. हो, फुललेचा बॉल मिड ऑन मध्ये फील्डर आहे तो डायरेक्ट हिटचा चान्स बनलाय. डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाज खऱ्या अर्थाने इथून पोहोचलेत की नाही त्याची शहानिशा करतात. तिथे आमचे मेन पंच त्या ठिकाणी चेक करतात. यस, फलंदाज OUT दत्ता खराडे टीमचा कॅप्टन हॅज टू द डिपार्ट. मिड ऑन मध्ये बरोबर त्या ठिकाणी फिल्डर ठेवण्यात आला होता. त्याच्या हातामध्ये बॉल गेला. त्यानं मात्र डायरेक्ट स्टंपवरती बॉल मारला आणि तिथून मात्र दत्ता खराडेला परतावं लागतंय. खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट व्हेरी डेंजरस नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी डायरेक्ट हिट झाले त्यावेळी आपण पाहताय काम तमामच झालंय आणि आता मात्र दत्ता खराडेचं देखील काम तमामच झालंय. पहिले 2 बॉल डॉट आले होते. तिसऱ्या बॉलवरती सिंगल घ्यायचीच होती. जे दबाव आहे तो दबाव थोडासा कमी करायचा होता. सिंगल आल्यानंतर स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं असतं. सौरभ जाधवला स्ट्राईकवरती आणायचं होतं आणि त्या गडबडीमध्ये ही चुकी झाली की काय असंच वाटू लागलं. लेफ्टी बॅटर सौरभ जाधव आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय भावेश देशमुख 3ऱ्या क्रमांकावरती इथून बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. ही पार्टनरशिप फार महत्त्वपूर्ण राहील. इथून चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली
चांगली धावसंख्या धावफलकावरती आली तर मात्र मजा येईल या मॅचमध्ये, परंतु त्यासाठी संघर्ष हा मैदानामध्ये करायचा आहे, तो म्हणजे कोंदुडे टीमला. कारण की पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही आहे आणि त्या उलट मात्र एक विकेट आली आहे रनआउटची. KTC लाईव्ह या स्पर्धेला कव्हर करते रवींद्रजी गायकवाड साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट मॅच. ओ फुलालींचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, गॅप मोठी आहे, फिल्डर त्या ठिकाणी हेमंत पोहोचला, तोपर्यंत एकच धाव मिळेल. मोठा प्रवास कव्हर करायचा होता खऱ्या अर्थाने हेमंतला. आपण पाहता जिथे तो वाईडिश लॉंग ऑफमध्ये उभा होता, अगदी जर पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरपर्यंत धावला, तिथून बॉलला अडवलं, अगदी ॲक्युरेट फेकी देखील पाहायला मिळाली. अकाउंट तर ओपन झालं आहे, ते म्हणजे आता कोंदुडे टीमचं 1 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे, विकेट देखील 1 आला. आता भावेश आला, मिस्टर डिपिकल. अगदी आपण पाहता त्याच्या बॅटमधून डिपिकल फटके, डिपिकल स्ट्रोक पाहायला मिळतात. हो, पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं उडवायचा होता, अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका खेचायचा होता, परंतु बॅट बॉलचा संपर्कच झाला नाही आहे आणि इथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर अक्षय मात्र थोडासा अगदी वरचढ ठरलाय. हो, कमी गतीनं टाकलाय, फिंगर रोल केले, यावेळी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल, कमालीचं षटक, पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, जिथे असं वाटलं होतं की थोडेसे हात खुले केले जातील, मोठे फटके पाहायला मिळतील, कारण की इतकी बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या कोंदुडे टीमची. अगदी जर पाहायला गेलं तर विस्फोटक, आक्रमक, ताबडतोब फलंदाज आहेत, परंतु अशा फलंदाजीच्या विरोधामध्ये अक्षय मात्रेचं हे षटक अवघ्या 1 या धावसंख्येचं आणि 1 विकेट देखील रनआउटची आली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे आणि ज्या वेळी अक्षय मात्रेनं एक प्लॅनिंग आखलंय ना, त्यावेळी मात्र त्या प्लॅनमध्ये तो सक्सेस राहिला आहे. कारण की आपण बऱ्याचदा पाहिलं आहे की पहिलं षटक अगदी शिवम देखील हातलतात किंवा त्याचनंतर हेमंत देखील हातलत असतात, परंतु आज आपण जर पाहायला गेलं ना तर स्वतः अक्षय मात्रे आले होते गोलंदाजीसाठी आणि तिथून मात्र पहिलं षटक फक्त 1 या धावसंख्येचं फेकलं आहे. म्हणजे कॅप्टननं जो साथ हवा असतो, कॅप्टनचा जो स्टार्ट हवा असतो आणि कॅप्टनने खऱ्या अर्थाने जी सुरुवात करायची असते ती मात्र उत्तम करून दिली आहे. आता गोलंदाजी मार्क होते आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर 5 फिल्डर अगदी 30 या सर्कलच्या बाहेर गेल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल हेमंत. हा गोलंदाजी मार्कवरती आला. चला, आमचे कोंदुडे गावचे सपोर्टर्स आलेले आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. या साहेब आपलं सहर्ष स्वागत. चांगला बॉल लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये थोडासा केटर इथे देखील वापरला. इथून देखील जर पाहायला गेलं तर डॉटर्स बॉल पाहायला मिळतो. कॅप्टननं सुरुवात चांगली करून दिली आहे, आता इथून मात्र ती सुरुवात कायम ठेवायची आहे आणि त्याच उद्देशानं हेमंत देखील आपण पाहताना इथून डॉट बॉल फेकतोय. थोडासा बैल घ्यावा लागेल, संयम ठेवावा लागेल. ओ, इथे हाफ टॅकर, फर्स्ट लाय फटका, फिल्डर नाहीये, नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये बॉल, तोपर्यंत एकच जाव इथून पाहायला मिळते. जर पाहायला गेलं ना तर सौरभला माहिती आहे इथे चान्स बनला होता, परंतु फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी आणि तिथून 1 धाव तर मिळाली. आता रिक्स घ्यायचीच नाही आहे, कारण की उर्वरित अजून जर पाहायला गेलं तर इथून षटक बाकी आहेत, इथून धावसंख्या बनवू शकतो. जर मैदानावरती उभा राहिलो तर मात्र एक चांगली टोटल धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. त्याचसाठी मात्र त्याच्याकडनं वेळ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 2, बॉल समाप्त झालेत ते 2. चांगली मॅच आली आहे सकाळच्या सत्रामध्ये. नेक्स्ट मॅच KCC नेरळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये अश्विन 11 नेवाली. ओ, हाफ टॅकर, शॉर्टम पुल केला, फटका दर्जेदार आहे. भावेश देशमुख याच कामासाठी ओळखला जातो. पाठवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे, ठोकलाय भावेशनं हा पहिला षटकार.
आतापर्यंत शांत होता, संयम घेत होता, बॉल डॉट होत होते, थोडंसं प्रेशर होतं, विकेट्स आल्या होत्या, पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव आली होती. त्या सर्व गोष्टींचे ॲनालिसिस मैदानाच्या आतमध्ये करत असताना त्यानंतर मात्र हा आक्रमक फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 वरती. हो, यावेळी समोरच्या दिशेनं लॉप केला, ऋषी त्या ठिकाणी आहे, त्याच्याकडनं झाली चुकी, बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईन पर्यंत, परंतु तिथे बॉल अगदी थांबला, बॉल बाहेर पोहोचलाच नाहीये. ऋषी त्या ठिकाणी जज करत होता. एक चांगला फिल्डर आहे नेरलपाडा टीमकडनं, आपण पाहता तो नेहमीच चांगली कामगिरी करत असतो ॲज अ फिल्डर, परंतु आज चुकी त्याच्याकडनं झाली कारण की सूर्याची किरण त्याला डिस्टर्ब करत होती. नाहीतर मात्र ऋषी असे झेल सोडल ही अपेक्षा कदाचित टीमला देखील नाही आहे. कित्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं ऋषी डाईव्ह लागत झेल कॅरी करत असतो, त्यानं मात्र चुकी केली आहे. हो, इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉल सीमारेषेच्या पलीकडे, वन टप्पा घेत चौकार. बघा, चुकी एक झाली ना की दुसरी चुकी तुमचा लगेच पाठलाग करते. एक चुकी सुधार करायचा विचार करायला मनामध्ये आलं ना की दुसरी चुकी तुमच्या समोर लगेच पाठलाग करते. एक चुकी झाली, झेल ड्रॉप झाला, ती झेल कॅरी झाली असती तर नवीन फलंदाज आला असता, कदाचित स्ट्राईक रोटेशन झाली नसती, कदाचित हा चौकार आला नसता. परंतु एक चुकी झाली, त्यानंतर इथे देखील फिल्डरने चुकीच केली. बॉल अगदी सरळ हातामध्ये आला होता, पुढे आला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 13 वरती. 13 धावा धावफलकावरती आल्यात. हो, चांगला बॉल, वेगवान वेग आता पाहायला मिळतो हेमंतचा. डॉट बॉलरचा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 13. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये एक विकेट आली आहे कोंदुडी टीमची. आपण पाहतोय दत्ता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्यानंतर सौरभ आणि भावेश चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. एक षटकार भावेशच्या बॅटमधून आला, एक सिंगल आली आहे, म्हणजे 4 बॉलमध्ये तो 7 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. तर दुसरीकडे सौरभ आपण पाहायला गेलं तर 5 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात आहेत. थोडेसे आता कानमंत्र कॅप्टनकडनं देखील असतील, कारण की कॅप्टन लवकर परतलाय. थोडेसे कानमंत्र घेऊन पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना विकेटवरती नका, विकेटच्या थोडंसं बाजूला या. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. KCC नेरल आणि त्यांच्या विरोधामध्ये अश्विन 11 नेवाली, 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच. त्यानंतर मात्र विनर वर्सेस विनर अशी मॅच आपण खेळवणार आहोत. ज्या पहिल्या दिवसामध्ये आपण जे नियमावली आखली आहे त्याच नियमावलीने आपण अगदी इथून 4 दिवस ही स्पर्धा त्याच नियमावलीने कंप्लीट करणार आहोत. आजचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसामध्ये देखील सेम फर्स्ट सेकंड, त्यानंतर त्यांच्यात विनर, त्यानंतर पुनश्च एकदा पहिल्या फेरीतील 3री 4थी त्यांच्यामध्ये विनर आणि त्यानंतर क्वार्टर फायनल. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती शिवम आलाय नेरलपाडा टीमकडनं. आपण पाहता 3रं षटक, थोडेसे चेंजेस, एस्टनच्या अगदी जवळ आला. अक्षय मात्रे ऑन साईडला फटका केला, अलॉंग दी कार्पेट, बॉल निघाला. त्या ठिकाणी हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. मिसफील्ड झाली आहे. पुनश्च एकदा दुहेरी धाव इथून कंप्लीट होईल. बॉल हातातून जसा निसटला तसा लगेच दुसरी धाव इथून कंप्लीट झाली. अगदी आखो में इशारा झाला दोन्ही फलंदाजांमध्ये आणि लगेच दुसरी धाव देखील कंप्लीटच झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. हा संयम आहे ना, हा घेणं फार गरजेचं आहे. तो संयम घेतला कोंदुडे टीमच्या या दोन्ही बॅटरनं. त्यानंतर मात्र आता धावसंख्या धावफलकावरती यायला लागली आहे. 15 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही इथून जर पाहायला गेलं ना तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीसाठी 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हो, पुन्हा एकदा अगदी फिरूनच मारला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये फिल्डर आहे ऋषी त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव इथून मिळेल. बघा, एका फिल्डरनं चुकी केली, लगेच त्याची पोझिशन त्या ठिकाणी बदलली, ऋषीला त्या ठिकाणी आणलं. कसली
16 धावा धावफलकावरती आल्यात. हो, चांगला बॉल समोर टाकलाय. समोरून मात्र बॉलला अगदी टर्न केलाय. लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने आला. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शिवम सौरभच्या समोर. हो, आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, अगदी बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा जास्त बाहेर निघाला. एक अँगल आणि एक कोन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिथे आता मात्र वाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 धावा धावफलकावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. हो, कमी गतीनं टाकला होता, बरोबर पीक केला आणि पाठवले बॉलला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. लॉंगेस्ट अँड हायेस्ट सौरभचा हा षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 वरती. 23 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. हे षटक थोडंसं आत्तापर्यंत महागडं राहिलं आहे नेरलपाडा टीमसाठी आणि चांगलं देखील राहिलं आहे ते मात्र कोंदुडे टीमसाठी, कारण की रन्स बनवायचे आहेत, रन्स येत नव्हत्या आणि त्याच षटकाची प्रतीक्षा करत होती कोंदुडे टीम. ते षटक आलं आहे आणि त्या षटकामध्ये आता धावा बनवायला सुरुवात केली आहे, ती म्हणजे सौरभ जाधवनं. हो, यावेळी मिस इट अक्षय मात्र पोहोचेल का, परंतु तोपर्यंत बॉल लाईन झालाय. एकच जावीतून आपल्याला पाहायला मिळते. क्लोज होता अगदी, आपण पाहतोय थोडासा बाहेर देखील होता आणि तिथून मात्र पोहोचणं थोडंसं कठीण होतं. तोपर्यंत झेल देखील लँड झाला जमिनीवरती अगदी आपण पाहताय. तर एक धावीतून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक वाईट देखील आला होता. हो, दूरवरून खेळला परंतु रिझल्ट देखील सेमच. पाळल स्वीप केले बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. भावेश देशमुखच्या बॅटमधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. आता 3 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ते 30 वरती. म्हणजे प्रति षटक आता 10ची सरासरी राखली आहे, जी सरासरी हवी होती कोंदुडे टीमला. तो वेळ, तो समय, ते चांगले बॉल, ते चांगले गोलंदाज, त्यांची स्पेल समाप्ती झाल्यानंतर ह्या गोष्टी नेहमी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. एखादा गोलंदाज चांगली कामगिरी करत असतो, त्याच्या विरोधामध्ये त्याला संयम देणं हे फार महत्त्वाचं असतो. तो संयम दिल्यानंतर शिवमवरती आक्रमण केलं. 2 षटक्यात त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक सौरभच्या बॅटमधून आला आणि तदनंतर एक आपण पाहायला गेलं तर मात्र बावेशच्या बॅटमधून. एकंदरीत टीमची धावसंख्या 30. शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज प्रतीक. प्रतीक आलाय गोलंदाजी मार्क होती आपण पाहता. शेवटचं षटक घेऊन समोर सौरभ. हो, ऑन साईडला फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी हेमंत. तिथून मात्र एक सिंगलच जाव पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 31. 31वा धावफलकावरती पाहायला मिळतात. सौरभ जाधवचा या मैदानावरचा एक रेकॉर्डच आहे. या मैदानावरती सर्वात लांब षटकार मारणारा सौरभ जाधवच आहे. अगदी नदीच्या जवळपास बॉल गेला होता, इतका लांब त्यानं षटकार मारला होता. तोच मैदानावरती बॅटिंग करतो नॉन स्ट्राईक एंडवरती. त्याच्यासमोर आपण पाहताय प्रतीक, परंतु आता बावेश स्ट्रायकिंग एंडवरती. हो, सोडून दिलाय बॉलला. माहिती आहे बावेशला की बॉल जास्त बाहेर आहे. तिथून मात्र वाईटची धाव जरूर पाहायला मिळेल. वाईटची धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 32. 32 धावा. प्रमोद जाधव सर आमच्या समूहामध्ये ऑफिशियल स्कोरर म्हणून ते काम पाहतात.
या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा त्यांच्यावरती आहे, ती जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आता पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु यावेळी पंच अगदी तटस्थ आहेत. पंच सांगतायत की हा बॉलच आहे, तुम्ही मिस केलाय. भावेश देशमुख टिपिकल आहे, फटके चांगले खेळतो, गॅप शोधत असतो, नेहमी आक्रमण करणं त्याचा कामच आहे. परंतु इथे आणखीन एक वाईटच बॉल पाहायला मिळतोय. यावेळी फॉलो जरूर केलं होतं त्यांनी, खऱ्या अर्थानं बॉलला देखील फॉलो केलं होतं, परंतु तिथे पोहोचलाच नाहीये. तोपर्यंत आपण पाहता हा बॉल जास्त बाहेर निघाला, वाईट बॉल पाहायला मिळतोय. 33 जावा धाव फलकावरती. हो, इथे फटका चांगला आहे. यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर डाबा पाय पुढे टाकला आणि पुढ्यातला बॉलला बरोबर पाठवून दिलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. भावेश देशमुखच्या बॅटमधून षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 39 जावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 39 जावा धाव फलकावरती आल्यात. आता चांगली खऱ्या अर्थानं धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं या गोष्टी फार महत्त्वपूर्ण असतात. कारण की जर पाहायला गेलं तर सुरुवातीला विकेट्स आली, त्यानंतर मात्र अगदी जर पाहायला गेलं ना तर रन्स येत नव्हत्या. तिथे मात्र सौरभ आणि भावेशनं थोडासा वेळ घेतला. तिथे मात्र जर का कोणता जोखीम उचलला असता ना तर मात्र थोडंसं कठीण गणित जरूर झालं असतं, परंतु तो वेळ घेतल्यानंतर मात्र आता 10 धाव फलकावरती येताना पाहायला मिळतात. 40 धाव फलकावरती. पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेलो तर असं वाटलं होतं की 10 धाव फलकावरती अगदी 30च्या आतमध्ये थांबतायत की काय, परंतु आता या 2 षटकांमध्ये धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धाव फलकावरती. हो, चांगला बॉल पुन्हा एकदा नाराज आहे स्वतःवरती. अगदी आपण पाहताय जसा बॉल डॉट झाला, हात डायरेक्ट डोक्यावरच आलाय, कारण की अगदी सेम बॉल होता, सेम रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि तिथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. चांगला बॉल, शेवटचा बॉल आता पहिल्या सत्रातील बाकी आहे. प्रतीक आता कमबॅक करतोय. 22च्या विरोधामध्ये 2 डॉट बॉल त्याने टाकलेत. हो, इथे आपण पाहता ऑन साईडला खेळला, डीप मधनं फिल्डर अगदी ऋषी वेगानं धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऋषीनं केले, पुन्हा एकदा चुकी. तोपर्यंत तिसरी धाव घेण्यासाठी सौरभ निघाला, परंतु पोहोचणार नाही. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 42 धावा धाव फलकावरती बनवायच्या आहेत. त्या 43 धावा नेरलपाडा टीमला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी, या मॅचचा पाठलाग करण्यासाठी 43 धावा बनवाव्या लागतील. चला, KCC नेरल टीम आपण इथे उपस्थित असेल तर आपला कर्णधार पाठवा टॉससाठी.
43 43 धावसंख्येचा पाठलाग करते नेरलपाडा टीम. आपण पाहत आहे आज नवीन जर्सी परिधान केली आहे नेरलपाडा टीमनं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्यासमोर आपण पाहत आहे कोंदिवडा टीम, ज्यांना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 42 धावा बनवल्या, 43चं टार्गेट ठेवलं. पहिला गोलंदाज दत्ता खराडे, समोर अक्षय मात्रे, 9 सेकंडवरती ऋषी, सलामीचे 2 फलंदाज. पाठलागाला सुरुवात, पहिलाच बॉल थोडंसं रनअपमध्ये व्यत्यय आलं, लगेच जाग्यावरती थांबला. हवा अगदी वेगानं वाहतीये, त्या हवेचा फायदा उचलावा लागेल. जिथे वारा तिथेच मारा हे समीकरण करावं लागेल. या मैदानावरती गेले 2 दिवस आम्ही तेच पाहत आहे. सकाळच्या सत्रामध्ये भरघोस धावा, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये 24 बॉल किंवा 12 बॉलमध्ये 12 धावा देखील बचाव होताना पाहायला मिळतात. हो, पहिला बॉल जास्त टर्न मिळाला, बाहेर निघाला. डॉट बॉल व्हाईट बॉल आला. सुरुवातच अवंतर धावेनं झाली आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती पाहायला मिळते. 1 धाव आली आहे नेरलपाडा टीमच्या खात्यामध्ये, ती देखील एक्स्ट्राची. बोनस दिवाळीच्या अगोदरच दिलाय दत्तानं. हो, चांगला बॉल, पंचांकडे अपील. पंच सांगतात इथून खऱ्या अर्थानं बाहेर आहे, पिचिंगच अगदी बाहेर झाली आहे. आणि त्यानंतर मात्र ही अपील अगदी फेटाळूनच लावली आहे. लेग बायची 1 धाव फलकावरती जरूर असेल. संदीप गायकवाड सर, तिसरा दिवस आज या स्पर्धेचा. आजच्या दिवसामध्ये आणखीन 2 स्पर्धा आहेत, त्या ठिकाणी देखील त्यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं, परंतु आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आले. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 2 धावा फलकावरती, 1 बॉल समाप्त झालाय. हो, यावेळी आखूड टप्प्याचा बॉल, त्याला स्लॅश केलाय, बॉलला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, ऋषीच्या बॅटमधून आलाय हा भव्य षटकार. दत्ता खराडेचं स्वागतच केलंय ऋषीनं पहिला बॉल फेस करत असताना. 8 धावा फलकावरती. जिथे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना, पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कोंदिवडे टीम थोडंसं स्ट्रगल करत होती. बॉल बॅटवरती व्यवस्थित येत नव्हता, दत्ता परतला होता, परंतु इथे त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्टार्ट चांगला मिळाला नेरलपाडा टीमला. हो, यावेळी लाईन चेक केली जाईल. बरोबर अगदी आपण पाहताय व्हाईट लाईनच्या आतून बॉल डिलिव्हर झालाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त शबल होतोय फलंदाज, बरोबर फॉलो देखील करत होते बॉलला. तिथून ते ओळखल्यानंतर मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा फलकावरती आल्यात. 1 वाईटची आले, 1 लेग बाईटची आले, 1 षटकार ऋषीच्या बॅटमधून आला. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटमधून बॉलला नेलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. बरोबर सीमारेषेच्या पलीकडेच मात्र फटका आडव्या बॅटमधून. काय स्ट्रोक केला आहे ऋषीनं. बरोबर अगदी आपण पाहताय थोडासा पुढे आला होता, शफल झाला होता, त्यानंतर मात्र बॉल अगदी जर पाहायला गेलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर होता, त्याला तिकडून मात्र घसटलं डायरेक्ट सीमारेषेच्याच पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती या षटकारानंतर 14 वरती. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे दत्ता खराडेचं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. पाठलाग करायचं 43 म्हणजे 43 धावसंख्येचा. ओ, लोअर फुल टॉस, आणखीन एक चांगला बॉल आणि आणखीन एक षटकार आहे, कारण की बरोबर त्या ठिकाणी फक्कीच उडले, त्या बरोबर रेषेवरती बॉल पडला. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतात. काय दर्जेदार बॅटिंग करतोय ऋषी. यावर्षी भन्नाट फॉर्म देखील आहे त्याच्याकडे. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहतोय, बराचसा चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु कालच्याच आंतरच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झाला आहे नेरलपाडा संघ, आणि तोच फॉर्म तोच स्टार्ट घेऊन पुन्हा एकदा या मॅचमध्ये. हो, यावेळी एज लागली आहे, फिल्डर आहेत, शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडली कॅच. बैठक मांडायची होती, पाठीमागे खेळायचं होता, परंतु इथे बादशा अगदी आपण पाहतोय वरची कडा घेतली आणि बॉल सरळ शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये.
एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वरती. अर्ध लक्ष कंप्लीट झालं ते इथून नेरलपाडा टीमचं, कारण की 43 धावा बनवायचे 24 बॉलमध्ये. एकाच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्यात. दत्ता खराडेच्या विरोधामध्ये आलेले ते 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. ऋषीनं स्टार्ट चांगला करून दिला. लवकर बाद झाला त्याचं दुःख नसेल, परंतु जो स्टार्ट हवा होता तो त्याने मिळवून दिला आहे, कारण की अर्ध लक्ष अगदी एकाच ओव्हरमध्ये त्याने कंप्लीट केला. परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण की इथून जर पाहायला गेलं तर 18 बॉल बाकी आहेत आणि 23 धावा बनवायच्या आहेत. 18 बॉल 23 धावसंख्येची गरज. अक्षय मात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो सलामीसाठी गेला आहे. तो टीमचा कॅप्टन आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहे गोलंदाज प्रतीक आलाय गोलंदाजी मार्कवरती. सेकंड ओव्हरमध्ये आपण त्याला पाहत आहे. पॉवर प्ले समाप्त झाला आहे. सेकंड ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. परंतु आता मॅच अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीशी दूर निघून चालल्या, तर प्रतीकला आता इथून या मॅचमध्ये आणावं लागेल. प्रतीकला चांगली बॉलिंग करावी लागेल. आणि खरा अर्थानं चांगला बॉलर देखील आहे, चांगला गोलंदाज आहे प्रतीक. कित्येक मॅचमध्ये त्याने देखील चांगलीच कामगिरी केली आहे. त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. हो, दूरवरून खेळलाय. मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचतील का? बॉल बराच काल हवेमध्ये आणि अगदी सेफ लँडिंगच झाली आहे. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये बॉल डिलिव्हर झाला. तोपर्यंत वन शॉट एकच धाव असेल. एक धाव इथून आली आहे. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 21. वन शॉट आहे, त्याच्यामुळे एकच धाव असेल. 21 धावा धाव फलकावरती. म्हणजे अजूनही जर पाहिलं गेलं तर 17 बॉल आणि 22 धावसंख्येचं इक्वेशन आहे. शेवटचे निर्णायक 17 बॉल बाकी आहेत. 22 धावसंख्येची गरज आहे. प्रतीकला अशीच बॉलिंग करावी लागेल. चान्स तर पहिल्याच बॉलवरती बनला होता, परंतु फिल्डर नव्हता, अगदी डीपमध्ये होता. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. हो, आणखीन एक चांगला बॉल. हलुवारपणे का होईना, परंतु आता मॅचमध्ये घुसण्याचं काम आता इथून प्रतीक करतोय. कारण की पहिल्या बॉलवरती चान्स बनला, तिथून जर पाहायला गेलं तर एक धाव आली. त्यानंतर मात्र हा बॉल देखील आपण पाहताय डॉट बॉलच आलाय. याच बॉलची गरज आहे कोंदोडे टीमला. हे बॉल जर आले अक्षय मात्रेच्या विरोधामध्ये तरी मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जरूर पाहायला मिळेल. हो, दूरवरून खेळलाय, परंतु बॉलला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय मात्रेच्या बॅटमधून षटकार. अगोदरच्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर रीड केलं गोलंदाजाला. तो डॉट बॉल आला. त्यानंतर त्यांनी बरोबर ओळखलं लेग कटर बॉल येतो आपल्या समोर. आपली पोझिशन चेंज केली. अगदी बरोबर जर पाहायला गेलं तर थोडासा पुढे गेला आणि त्यानंतर मात्र हा ऑन साईडला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कॅल्क्युलेशन अगदी माइंडमध्ये घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरला अक्षय मात्रे. आणि त्याची कॅल्क्युलेट इनिंग आपल्याला इथून पाहायला देखील मिळते आहे. टीमचा कॅप्टन सेनापती आपल्यावरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. इथे एज लागली. चान्स बनलाय. सेकंड अटॅम्प मध्ये झेल ड्रॉप. भावेश देशमुख कडनं अशा चुका टीमला अपेक्षितच नाहीयेत. अशा चुका भावेश देशमुख कडनं कधी घडतच नाही. भावेश देशमुख म्हटल्यानंतर अगदी सेफ हँड, परंतु त्याच्याकडनं देखील क्रिकेटमध्ये या चुका होतील, कारण की हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडतच असतात. इथून आपण पाहायला गेलं तर जीवदान मिळालं आहे ते म्हणजे 28 धावा धाव फलकावरती. 14 बॉल 15. हो, यावेळी देखील चान्स बनला आहे. फिल्डर आहे तो. कॅच ड्रॉप. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये नेमकं कळायला मार्ग नाहीये. अगोदरच्या बॉलवरती अक्षय मात्रेला जीवदान मिळालं. या बॉलवरती हेमंतला जीवदान मिळालं. ही मॅच नाहीये, ही कॅच नाहीये, तर ही मॅच आहे. हे दोन फलंदाज कोणत्याही क्षणी या मॅचचं रिझल्ट बदलू शकतात, या मॅचचं चित्र बदलवू शकतात. त्यांना तुम्ही जीवदान दिलंय.
आत्तापर्यंत अक्षय मात्रेनं केलेली ती कामगिरी, आत्तापर्यंत अक्षय मात्रेनं लगावलेले ते स्ट्रोक विचार करावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी सांगितलं जातं. त्या कॅच हो इथे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय. फॉलोइंग स्वीप खेळायचं होतं परंतु तिथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी प्रतीकची पाहायला मिळते. प्रतीकनं आपण पाहताय एक षटकार जरूर त्याच्या विरोधामध्ये आला परंतु त्यानंतर त्यानं टाकलेलं ते 2 डॉट बॉल 3 सिंगल म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 90 धावा आल्या. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा इथून बनवायच्या आहेत त्या 14. 12 बॉलमध्ये 14 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये तो बस ट्रेलर था. सर त्या बाईक्स जरा बाजूला करा, थोडंसं डिस्टर्ब होतंय बॉलरला. केसीसी नेरल टीमचे कर्णधार बारा बॉल 14 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी. विकी आला तिसऱ्या ओव्हरमध्ये. लगेच आपण पाहतोय भावेश देशमुख अगदी एस्टेनच्या जवळ अगदी चिटकून उभा राहिला, क्लोज झाला. 12 बॉल 14. हो समोरच्या दिशेनं लॉब केला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडली कॅच, बरोबर प्लॅनिंग आखली आहे, जालं विणलंय आणि त्या जाल्यामध्ये सपशेल अडकलाय हेमंत. अगदी जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर दत्ता खराडे थोडासा वाईट ठेवला होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये हा फटका देऊन बसला. हेमंत इथून मात्र बाद झालाय. बोल ना पोगा आहे ना, अरे लय लांब आहे मी. यावेळी ऑन साईडला फटका खेळला, फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात, बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चौकार. तेहतीस धावा धाव फलक्यावरती. आता 10 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. सौरभ त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी चुकी झाली, पुढे निघून आला. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे त्याला देखील अंदाज आला नाही आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं हा चौकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. 10 बॉल 10 धावसंख्येची गरज. चला नेरल केसीसी आणि नेवाली दोन्ही टीम आपण टॉससाठी या. नेरल केसीसी आणि नेवाली दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी या. रवींद्र गायकवाड यांच्या शुभाशय आपण करूया. नेक्स्ट मॅचचा टॉस यावेळी देखील स्लॅश केला, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, आनंदाने देखील केली आहे चुकी, बॉल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. रवींद्र गायकवाड यांच्या शुभाशय आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. केसीसी नेरल आणि त्यांच्या विपक्षामध्ये अश्विन 11 नेवाली या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 37. आता 6 धावसंख्येची गरज आहे. केसीसी या आपला टॉस साठी. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळून काढला. एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटला अक्षय आणि दुसरी देखील कंप्लीटच होईल. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय 39 वरती. 39 धावा धावफलकावरती आल्यात. आता मात्र समीकरण थोडेसे जवळ आले कारण की 4 धावसंख्येची गरज आहे. अवघ्या 4 धावसंख्येची अजूनही गरज आहे इथून जिंकण्यासाठी. ते म्हणजे नेरलपाडा टीमला. संघर्ष अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो इथे देखील आपण पाहताय दूर भरून खेळलाय. एक तर कंप्लीट झाली आहे. का मिळणार दुसरीसाठी पुनश्च एकदा कॉल दिला जातोय आणि 2 धावा इथून देखील कंप्लीटच होतील. 2 धावा आल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचलाय 41. आता 2 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील देखील एक बॉल बाकी आहे. याच बॉलमध्ये मॅच फिनिश होईल की सेकंड ओव्हरमध्ये जाईल हे देखील पाहावं लागेल. 2 धावसंख्येची गरज आहे. 41 झाला. 43 टू विन आहे. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. हो इथे डॉट बॉलच फेकला. तो चौकार जर का थांबला असता ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी थोड्याशा जास्त धावा जरूर पाहायला मिळाल्या असत्या या मॅचमध्ये. शेवटचं षटक असेल. 6 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. कोणता गोलंदाज आहे की या 2 धावा इथून थांबवेल आणि आपल्या टीमला मात्र विजयी करून देईल. विजयाची पताका इथे झलकेल. त्यासाठी मात्र गोलंदाज कोणता असेल हे पाहावं लागेल. वेदांतवरती जबाबदारी दिली आहे. त्याच्याकडे तो बॉल सोपवला. 6 बॉलमध्ये 2 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी थोडीशी नवीन गोलंदाज खऱ्या अर्थानं इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतील. युवा गोलंदाजाला संधी दिली आहे. कारण की आता मॅच जर पाहायला गेले तर 6 बॉल 2 आहे. परंतु क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र रिझल्ट बदलू शकतं. 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवली होती कडाव टीमच्या नीतू मालीनं. तर 6 बॉलमध्ये 2 धावा आहेत. 6 बॉल 2 धावा. हो हलक्या हातानं सेन्सिबल ड्राईव्ह इथून अक्षय मात्रे आपण पाहताय. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु साफ नकार दिला. एकच धावेतून कंप्लीट केली जाईल. एका धावेनं इक्वल झालाय. दोन्ही टीमची धावसंख्या अगदी सेम आली आहे. आता मात्र फक्त एका धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 1 धावसंख्येची गरज. हो इथे एक सिंगल धाव कंप्लीट होईल आणि मॅच मात्र जिंकली आहे ती नेरलपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम कोंदिवडे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला केसीसी नेरल आपला संघनायक पाठवा. टॉस करून घेऊया आपण. चला 5 बॉलमध्ये ज्यानं 18 धावा बनवल्या तो ऋषी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.